पिरियड्समध्ये खूप जास्त दुखणं, त्याला आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो. साधारण सर्वांना ओव्हुलेटरीचे पिरियड्स असतात, मेन्सेस असतात, त्याच्यामध्ये थोडंसं पेन होतं जे पहिल्या दिवशी होतं आणि त्यातला आपल्याला मेडिकेशन घ्यायची गरज पडत नाही. पण जर खूप सिव्हिअर पेन होतंय, मेडिकेशन घेऊन सुद्धा राहत नाही किंवा 2 ते 3 वेळा मेडिकेशन घ्यावं लागतं, अशा वेळी तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला हवं. कारण जेव्हा खूप जास्त पेन होतं त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी असण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, एंडोमेट्रिओसिस असेल किंवा ॲडिनोमायोसिस असेल किंवा एखादा फायब्रॉइड असेल. ह्या वेगवेगळी कारणं आहेत पिरियड्समध्ये दुखण्याचं. किंवा PID, पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज, म्हणजे जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज असेल आणि तुम्ही ते निग्लेक्ट केला असेल तर तेच इन्फेक्शन वरती गर्भाशयाच्या पिशवीला व बाहेर फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भाशयाच्या ज्या ट्यूब्स असतात तिथेही पसरतं. सराउंडिंग ऑर्गन्समध्ये होतं, पेल्विसमध्ये, आणि त्याच्यामुळे काही ॲडिजन्स फॉर्म होतात. त्याच्यामुळे देखील खूप पेन व्हायला लागतं. सो खूप जास्त पेन होत आहे मेन्सेसमध्ये, मेन्सेसच्या आधी किंवा मेन्सेसच्या नंतर. अशा वेळी तुम्ही त्वरित तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. थँक्यू.